पत्रकारांना जर बोलायचं असेल, पत्रकार माझ्या तालुक्यातला नागरिक आहे, तो जरी पत्रकारिता करत असेल तर त्याला एक स्वतःचा व्हॉइस आहे नागरिक म्हणून. आणि जेव्हा मीटिंगमध्ये तो नागरिक आहे म्हणून हातवर करत असेल तर नागरिक तुझ्या घरी, मग तो नागरिक मतदान केंद्रावर येऊन तुला मतदान करतो, हे तुला चालतं का? नागरिक तुझ्या घरी, ही भाषा आहे. अहो, या देशामध्ये लोकशाहीने सर्वसामान्य छोट्या नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. छोट्या माणसाला पण एक मत आहे. मी तालुक्याचा माजी आमदार म्हणून पण मला एक मत आहे, आणि आत्ता जरी ते आमदार असले तरी त्यांना एक मत आहे. ते आमदार म्हणून काही त्यांना काही 100 मतं दिली का? असं नाही. प्रत्येक नागरिक, विशेष म्हणजे पोलीस असताना सुद्धा पोलिसांच्या देखत ही धमकी दिली आणि लोकप्रतिनिधी सुद्धा अर्वाच्य भाषा केली. या निमित्त तुम्ही पोलिसांना किंवा एसपींकडे काही तक्रार करणार आहात त्या गोष्टी? मूळतः ज्या पत्रकारांवर धमकी दिली आहे त्या पत्रकार संघटनेने जाहीर निषेध करून चालणार नाही. मी तालुक्याचा आत्ताच जरी लोकप्रतिनिधी असलो तरी लोकप्रतिनिधी या नात्याने या तालुक्याचं सांभाळ करण्याची जबाबदारी ही माझी सुद्धा आहे. असं माझं कर्तव्य मी जाणतो. मूळतः ती जी मीटिंग आहे ती जर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कॉल केली असेल आणि लोकांसाठी कॉल केली ना, पोलीस बंदोबस्त आणण्याची गरज काय असते? मला असं वाटत नाही की काल कलेक्टर वगैरे येतात की काय आणि ते डायरेक्ट सुनावणी रद्द झाल्याचं पत्र देतात की काय, म्हणून एवढी मोठी मीटिंग केली का काय? तिथं मांडव टाकला, स्पीकर लावले, खुर्च्या ठेवल्या, सगळे अधिकारी बोलवले, नाश्ता जेवण ठेवला, प्रोजेक्टर लावला. मला वाटलं आता चांगला निर्णय होईल असं, त्यात उलटं झालं. आणि अशा मीटिंगमध्ये लोकप्रतिनिधीला पोलिसांची गरज काय? तो स्वतःला लावून घेतो ना आपला माणूस. मग लोकांना वाटत नाही का तो आपला माणूस? लोकांमध्ये जायला घाबरलाय आमदार. का घाबरलाय? तर आपण आपल्या मनात जर काही काळं केलं असेल तर माणूस घाबरतो. आणि म्हणून त्या दृष्टीने पोलिसांच्या साक्षीने अशा प्रकारे जर आमदारांची भाषा असेल तर आमदार म्हणून काय त्याला वेगळा कायदा नाहीये. त्याच्यावर शासन झालं पाहिजे. धमकीचा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनला गुंड साहेबांनी, DYSP धनंजय पाटील साहेबांनी दाखल करून घेतला पाहिजे. ते तिथले साक्षीदार आहेत. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. आणि दाखल जर करत नसेल तर तुमचा सर्वांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तो कसा दाखल होत नाही याच्यासाठी निश्चित प्रकारे मी तिथे घेईन. काल धमकी दिली आणि यापूर्वी त्यांनी मारहाण सुद्धा केलेली आहे जुन्नरच्या सीओना आणि एका तलाठ्याला सुद्धा आणि एका मनसेच्या कार्यकर्त्याला सुद्धा जुना इतिहास आहे. त्याचा उल्लेख पण त्यांनी तिथे केला की मी अशा लई सगळ्या गोष्टी इथून मागं केलेल्या आहेत, माझ्यावर अनेक कलमं आहेत आणि इथून अजूनही कलमं झाली तरी अशी हाणामारीची आणि दमदाटीची भाषा या जुन्नर तालुक्यामध्ये कळत